आजचा ऑरेंज गेट टनेल लॉन्चिंग शाफ्ट आज आपण सुरू केलेला आहे आणि जी TBM आहे ती आपण लॉन्च केलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की जो आपला ईस्टर्न फ्रीवे आहे या फ्रीवेवरनं आल्यानंतर नागरिकांना खूप फिरून जावं लागत होतं। आपण जो नवी मुंबईचा एअरपोर्ट तयार केला आहे त्याच्याकडे जाण्याकरता दक्षिण मुंबईतले लोक किंवा वेस्टर्न सबब्सचे लोक यांच्याकरताही एक प्रकारे खूप लांबचा पल्ला त्याच्यामध्ये त्यांना गाठावा लागत होता आणि म्हणूनच हा जो काही ऑरेंज गेट टनेल आहे याची संकल्पना करण्यात आली आहे। मुळामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी एक फ्लायओव्हरची संकल्पना मांडण्यात आली होती, मात्र आम्ही हा निर्णय केला की हा फ्लायओव्हर या ठिकाणी करणं जवळपास अशक्य आहे, कारण त्याकरता जो ट्रॅफिक थांबवावा लागेल तो थांबवणं शक्य नाही। दुसरं त्या फ्लायओव्हर करता जागा पण नाही। अतिशय महत्त्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण ईस्टर्न फ्रीवेला कोस्टल रोडशी जोडतो आहोत आणि हा जो टनेल आहे आपण विचार केला तर जवळपास 700 प्रॉपर्टीजच्या खालून चाललेला आहे। त्यातल्या अनेक 100 वर्ष जुन्या हेरिटेज प्रॉपर्टीज देखील आहेत। ईस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या दोन्हीच्या लाईन्स खालनं तो चाललेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्याही खाली असलेली आपली जी मेट्रो 3 आहे अंडरग्राऊंड त्याच्याही 50 मीटर खालून हा टनेल जाणार आहे। त्याच्यामुळे एक प्रकारे एक ज्याला इंजिनिअरिंग मार्वल म्हणतो अशा पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्वल आपण तयार करतो आहोत। डिसेंबर 28 पर्यंत याचं काम पूर्ण करायचं संकल्पित करण्यात आलेलं आहे, पण आमचा आग्रह आहे की ते अजून 6 महिन्यापूर्वी संपलं पाहिजे। मला असं वाटतं एक महत्त्वाचा टप्पा आज मुंबईच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण पूर्ण केलेला आहे। हजारो लोकांचे हजारो तास हे या ठिकाणी आपण वाचवणार आहोत।